कोकण तक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आपण आता पाहताय की हे कोठे पिकनिकला निघालेत का असं एक क्षण दिसतंय, परंतु आपण रायगड प्रेस क्लब तर्फे रायगड प्रेस क्लबच्या वतीने आपण जो आदर्श शेतकरी पुरस्कार देतो त्या पुरस्काराचं वितरण आम्ही प्रत्यक्षात त्यांच्या शेतावर जाऊन करतोय। जवळजवळ आतापर्यंत आम्ही 25 ते 30 मिनिटं चाललोय, अजून एक 10 मिनिटं चालायला लागणार आहे आणि प्रत्यक्षात आपल्याला तेवढ्या दुर्गम भागात सुद्धा चांगल्या प्रकारे उत्तम शेती कशी करावी याचं एक उदाहरण आहे। चांगल्याच प्रकारे दमछाक सगळ्यांची झालेली आहे, पण महाबळेश्वरच्या पायथ्याला म्हणजे आकर्षण पॉईंटचा ज्या ठिकाणी पायथा आहे त्या ठिकाणी आता आपण जात आहोत। एक निसर्गाच्या सानिध्यात वेगळाच आनंद या ठिकाणी भेटत आहे। सर्वजण चांगलेच घामाघूम झालेलो आहोत। शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार देत असताना शेतकऱ्याचा घाम कशा प्रकारे जमिनीमध्ये पडतो ह्याची एक अनुभूती या ठिकाणी आम्हाला सर्व पत्रकारांना येत आहे। 18 वर्षापूर्वी रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष स्वर्गीय संतोषजी पवार साहेब यांच्या संकल्पनेतून तयार झालेला हा पुरस्कार त्याच्यासाठी उद्देशच होता की शेताच्या बांधावर जाऊन एक प्रगतशील शेती करावी असा उद्देश होता। तो उद्देश आता या ग्रामीण भागातही सफल होताना दिसत आहे। रायगड प्रेस क्लब व पोलादपूर प्रेस क्लबच्या माध्यमातून सर्वजण ते शेतकऱ्याच्या आपण आता बांधावर चाललेलो आहोत। पोलादपूर तालुक्यातील लहुलसे गावामध्ये जे शेतकरी आहेत राघुबुवा रिंगे त्यांच्या आपण शेतावरती जातोय। जवळजवळ लहुलसे गावापासून अर्धा किलोमीटर वरती डोंगर भागामध्ये आम्ही येतोय, अजून पोहोचलेलो नाही। अजून 1.5 किलोमीटर 1 किलोमीटर अंदाजे आणखी 1 किलोमीटर नाही 10 मिनिटाचं अंतर असेल असं तर्क लावला जातोय। आपल्याबरोबर जे आदर्श शेतकरी म्हणून ज्यांची निवड झाली रायगड प्रेस क्लबच्या सौजन्याने पोलादपूर तालुका प्रेस क्लबच्या माध्यमातून राघुबुवा रिंगे स्वतः शेतकरी आदर्श पुरस्कार जो देण्यात येणार आहेत ते स्वतः शेतकरी आपल्याबरोबर निघाले त्यांच्या शेताकडे। त्यांच्या शेतामध्ये जी लागवड केलेली आहे ती आपण थोड्या वेळानंतर पाहणारच आहोत। आज आपल्याला आदर्श शेतकरी हा पुरस्कार रायगड प्रेस क्लब तर्फे देण्यात येत आहे। काय बोला, तुम्हाला काय कसं वाटतं? खूप मोठा आनंद आहे। आज एवढी तुम्ही सगळी मंडळी आली, खूप मोठा आनंद वाटतोय। तुम्हाला इकडून जा आपल्याला तुम्हाला सगळ्यांना बघून खूप मोठा आनंद झाला आणि त्यात इतक्या लांब असून माझ्या शेतीवर तुम्ही आलेत त्याच्यापेक्षा जास्त आनंद झाला। एवढे तुम्ही आज घामाघूम होऊन आमच्या शेतीवर जाताय, आम्हाला खूप मोठा आनंद आहे। पण मी कर्तव्यदारी केलेली ती प्रत्यक्षात बघावी अशी माझी इच्छा होती आणि ती तुम्ही पूर्ण केली, याचाच मला आनंद आहे। आता ह्या ग्रुपमध्ये आपले मार्गदर्शक सगळ्यांचे सहकार्य नेहमीच करणारे अनिल मोरे साहेब जरा मला वाटते मागे राहिलेत, त्यांच्याशी आपण नंतर संवाद साधू। सल्लागार प्रमोद मोरे, पोलादपूर तालुका प्रेस क्लबचे सल्लागार आणि मंत्रालयातील विधिमंडळ वार्ताहर संघाचे सदस्य आपल्याबरोबर श्री मोरे सर आहेत। आपण पाहताय मोरे सर आज आपण या डोंगर भागामध्ये आलात, डोंगरावरती आपण चढतोय, हा जो अनुभव आहे तो कसा वाटतोय? एक प्रगतशील शेतकरी काय डोंगर दऱ्यामध्ये करतो याचं उत्तम उदाहरण आज आपण या माध्यमातून बघणार आहोत। आता आपण शेतीच्या बांधावर जाऊन त्या शेतकऱ्यांनी ज्या आपल्या समाजासाठी आणि स्थानिक लोकांसाठी जे शेतीचे कार्य कसे चालू ठेवले याचा उत्तम नमुना आपण आता शेताच्या बांधावर जाऊन पाहणार आहोत। आपल्या बरोबर आता पोलादपूर तालुका प्रेस क्लबचे जे उपाध्यक्ष आहेत उतेकर सर, ते देखील आता खूप दिवसांनी मला वाटतं की सर तुम्ही आता एवढा मोठे डोंगरावरती जो डोंगर भाग चढून जो शेतकऱ्यांना आदर्श पुरस्कार देण्यासाठी निघालात, नेमकं चढताना हा डोंगर चढताना नेमकं कसं वाटतं तुम्हाला? काय आता एक 10 वर्षाच्या काळामध्ये खंड पडलाय आणि खंड पडल्यानंतर थोडे शेतीला तर येते शारीरिक
तसं जाणवतंय, दम लागतोय. परंतु शेतीमध्ये काम केलं असल्यामुळे आणि आवड असल्यामुळे आणि खरोखरच राघुभाऊ रिंगेंसारखे शेतकरी तालुक्यामध्ये असावेत आणि त्यांनी अशी शेती करून इतरांना त्याचा आदर्श घेता येईल अशा प्रकारचं त्यांचं एक उत्तम उदाहरण म्हणून त्यांची शेती आहे. आणि मी बऱ्याच वेळा या ठिकाणी येऊन गेलेलो आहे आणि आज मी आग्रह करून सर्वांना या ठिकाणी त्या शेतीवरील हा जो पुरस्कार आहे शेताच्या बांधावर जायचा आहे. जरी शेती खाली जरी त्यांची राघुभाऊंची असली तरी सुद्धा मूळ शेतीचे मुख्य गाभायचं त्यांनी 70 ते 80 लाख रुपये खर्च करून या ठिकाणी शेतीचा लाव केला आहे आणि इतर वेगवेगळ्या प्रकारची वृक्ष लागवड केलेली आहे. फलरोग झाडं लागवड केली आहे. 1000 लिंबाची लागवड, 1000 पर्यंत लिंबू ची लागवड केलेली आहे. आणि मग असं वेगळ्या टाईपने आणि पोलादपूर सारख्या अतिदुर्गम भागामध्ये ही लागवड असल्यामुळे पाहणे आणि त्याच्यातून प्रोत्साहन घेणे हे खरी नैतिकता आहे आणि प्रेस क्लबच्या माध्यमातून त्याचा प्रसारही होणे गरजेचं आहे. आणि म्हणून एवढ्या उंचावरती मी सर्व सहकाऱ्यांना या ठिकाणी आग्रहस्थळ आणलेलं आहे. त्यांचा मनोदय नव्हता तरी सुद्धा मी त्यांना आग्रहस्थळ आणलेलं आहे. आता अर्थात ते मला ते दोष देत असतील परंतु ते पाहून झाली, एकदा शेती पाहून झाली की निश्चित त्यांच्या मनामध्ये तो आनंद आहे तो आपल्याला बघायला मिळेल. अशा प्रकारची गोवांची शेती आहे आणि ती आता आपण पाहणार आहोत. आणि खरोखरच सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी पोलादपूरवाले असतील किंवा इतर संपूर्ण अगदी आज ज्याची गरज आहे की विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं युग वाढलंय आणि लोकांचं शेतीकडे दुर्लक्ष झालंय. परंतु काही कालावधीमध्ये निश्चित की लोकांना आता त्याची महती पडली आणि लोक हळूहळू एक 10 वर्षाच्या आणखी पुढे कालावधी गेला तर संपूर्ण जवळजवळ आता जे प्रमाण आहे ते पुन्हा वाढवून लोक पुन्हा शेतीकडे वळतील. आणि जे शेतीप्रधान म्हणून जो कृषीप्रधानता जी आहे देशाला ती जी सुजलाम सुफलामकडे नेण्याचा मार्ग आहे तो मार्ग पुन्हा अवलंबतील अशी निश्चित अपेक्षा करूया. आणि त्या उद्देशाने या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि त्याच्यामुळे आम्हाला आनंद वाटतोय. पोलादपूर तालुका हा ग्रामीण भाग, डोंगराळ भाग असल्याचं आपल्याला माहिती आहे. दुर्गम भाग आहे. या गावापासून अगदी अर्धा किलोमीटर जवळजवळ 800 मीटरपर्यंत अंतरावरती डोंगर चढून आपल्याला शेताकडे जावं लागतंय. आणि अशा परिस्थितीमध्ये येथील शेतकरी रोजच्या रोज आपल्या घरातून सकाळी पहाटे निघून संध्याकाळी घरी पोचतात. रात्रीच्या वेळेस दिवस मावळताना ते घरी पोचतात. असा हा रोजचा त्यांचा अनुभव शेतकरी हा नेहमीच घेतो. साहेब आपण एवढे हे आता आम्ही चढतोय, आम्हाला दम लागला, आम्ही पूर्ण भिजलोय. म्हणजे हा पोलादपूर तालुका पत्रकार संघ आहेत ते सगळे सदस्य आमचे आहेत ते सगळे अक्षरशः चढताना नाकीनवर दम बसलाय. पाहिलं का? तुम्ही रोजच्या रोज येताय म्हणता, बरोबर आहे. आपण आपल्या बरोबर महिला शेतकरी देखील आहेत, त्या मागे आहेत. आपण मागेपासून बघतोय खूप चालतायत परंतु त्यांना काहीच असं नाही की चालल्याचं तुम्हाला दम वगैरे काय असं बसलं नाही का? आम्हाला नाही दम लागत, रोज यायला लागतं आम्हाला. यायला लागतं. गाई गुरु आमचे आहेत, आमचा विजू आहे, पंढरीनाथ रिंगे आहे, असे ही दोन्ही पोरं माझ्याबरोबर असतात. विजू पुढे गेलाय आणि रिंगी तो पंढरी दळवी रिंगे आमचा भात लावा गेलाय बरं का. त्यांनी शेती भाताची केली, आम्ही काय करत नाही. पण तो मुलं, ही दोन्ही मुलं, त्यांचं कुटुंब, आम्ही 6 जण एकत्र असतो आणि ही शेती सगळी करतो. आणि चांगल्या प्रकारचं उन्हाळी सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे शेती करतो. मुळा काढतो, कोथमीर, मेथी पोलादपूरला नेऊन विकतो आम्ही. आता आपण शेतामध्ये नेमकं आता शेतामध्ये कुठली लागवड केली? आता शेतामध्ये माझी हळद 2000 किलो हळद लागवड आहे. 2000 किलो हळदीची लागवड आहे. दुसरा प्रश्न, मी 350 आंबे लावलेत, 150 नारळी आहेत, तुम्हाला सांगतो 1000 लिंबाची लागवड आहे आणि 400 चंदन आहे, चंदन लागवड आताही आपल्या शेतावरती चांगल्या प्रकारची. काहीतरी मत्स्य व्यवसाय देखील आपण करत होतो. मच्छी व्यवसाय करत होतो मध्ये, पण ते मच्छी व्यवसाय आपल्याला रस्ता नसल्यामुळे साथ नाही दिली, त्यामुळे आपण तो मच्छी व्यवसाय कमी लक्ष दिला. आमच्या पोलादपूर आपण ऐकत होतात शेतकऱ्यांचे मत सांगितलेलं आहे, त्यांचा जो अनुभव त्यांनी सांगितलाय. परंतु ह्या आपण एवढा प्रवास करताना, हा डोंगर चढताना आमच्या पोलादपूर तालुका प्रेस क्लबचे जे आमचे पत्रकार मित्र आहेत, आमच्या सदैव आम्हाला सहकार्य करणारे, ते आमचे दरेकर भाऊ देवेंद्र दरेकर नाव आम्ही काफी आहे असा पोलादपूर तालुक्यातला एक उन्हार पत्रकार म्हणून. आता तुम्ही चढताय, मला वाटतंय डोंगर हा जो प्रवास आहे आपला
मी तर पूर्ण घामाने भिजलोय, तुम्ही देखील नक्कीच, आम्हाला खूप आनंद वाटतोय. एकीकडे शेती आता सध्या लोप पावत चाललेली आहे, मात्र राघुभाई रिंगे यांची शेती मी खूपच जवळून बघितलेली आहे. 2 वर्षापूर्वी आपण त्यांची बातमी सुद्धा केली होती, परंतु आता येत्या 2 वर्षामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये झाडांची अजून लागवड केलेली आहे. त्यामुळे एक सर्वांसमोर एक आदर्श त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. खूप आनंद वाटतो. या ठिकाणी आम्ही सर्व पत्रकार आलेलो आहे. वाढ बिकट आहे, परंतु एक आनंदच पाहायला मिळतो या ठिकाणी. जसं पावसामध्ये भिजलं जातं, ओलं चिंब होतं, तसंच आज आम्ही पाऊस तर नाही आहे, उघडलेला आहे, आणि त्या पावसाळ्यामध्ये घामाच्या धाराने आम्ही ओलं चिंब झालेलो आहोत. आपल्याबरोबर आपण पाहताय सर, आमचे जे संवाद माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आहेत, पोलादपूर तालुका पत्रकार संघाचे ते उपाध्यक्ष आहेत. आज पूर्ण ते घामाने पूर्ण ओलं चिंब झालेत. नेमकं सर काय बोलताय, हे चढताना नेमका अनुभव सांगा. अनुभव बरेच दिवसानंतर आता असे उंचावरती डोंगर चढून जाण्याचा योग आलाय, आणि साहजिक आहे घाम अंगातून निघणे, परंतु त्याचा काय निरुत्साह नाही, आनंदच वाटतोय. आणि राघुभाऊंची शेती म्हणजे जी शेती एक आदर्शवाद घेण्यासारखी आहे, पाहण्यासारखी आहे, ती पाहायला जायचं आहे, तर तो आनंद आणखी वेगळा आहे. आपण बघताय की आमचे शिवराज अध्यक्ष जे पोलादपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष आहेत, ते अधूनमधून सेल्फी काढण्याचा प्रयत्न करतायत. जे कार्याध्यक्ष आहेत सचिन भाऊ, हे पण फोटो काढण्याचा आनंद लुटतायत. आला का हा जो म्हणजे प्रत्येक क्षण प्रत्येकाचं टिपलं जातं इथं. आणि हा जो प्रवास आहे ना, हा आमच्या आयुष्यामधील असं एक आनंदाचाच समजा. कारण की हा डोंगर, लहानपणी आम्ही डोंगरावरती जात होतो, तिकडे हे जे मौजमजा होते ते करत होतो, परंतु पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करत असताना हा एक वेगळाच अनुभव आम्हाला मिळाला आहे. साहेब आपल्या बरोबर प्रकाश कदम साहेब आहेत, ते बघताय तुम्ही का सर्वात पुढे असतात, सगळ्या कामामध्ये सर्वात पुढे, आणि आता देखील सर्वात पुढेच आहेत. मगाशी पण थोडे बोलून घेतात, आपल्याला माहिती देऊन गेले, परंतु साहेब तुम्ही आता पुढेच आहेत, सगळ्यांच्या पुढे. नेमकं कशासाठी, काय धावताय? पोलादपूर तालुका हा दुर्गम तालुका आहेच, परंतु माझ्या ह्या तालुक्यातील युवा तरुणांनी शेतीकडे वळावं हा संदेश आमच्या पोलादपूर प्रेस क्लबला द्यायचा आहे. त्यासाठी आम्ही पुढे जातोय. आमच्या पाठीमागे तरुणांनी यावं, शेतीमध्ये उतरावं, आणि प्रशासनाने सुद्धा तालुक्यातली सर्व धरणं आहेत ती कंप्लेंट करून आमचा मुंबईत जाणारा युवा वर्ग इथेच थांबवा. जशी वाई कृषी बाजारासाठी प्रसिद्ध आहे, तसं आमचं हे पोलादपूर तालुका प्रसिद्ध व्हावा असा आमचा मानस आहे. आपण पाहताय जो का पूर्ण निसर्गरम्य हा धबधबा दिसतोय बघा, पॉइंट आहे तो धुक्यामधला. हा बघा, खूप सुंदर असं हा दृश्य आहे इथे. आता सर्वांना आतुरता राहिली ती फक्त या जे आदर्श शेतकरी पुरस्कार मिळतोय, झाले ओले चिंब अंग घामाच्या धारा वाहुनी, आम्ही निघालो शेतीच्या बांधावरी, आम्ही निघालो शेतीच्या बांधावरी, शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार सोहळा आहे. पोलादपूर प्रेस क्लब आणि रायगड प्रेस क्लबच्या वतीने आता आपण जवळजवळ आपण या शेताच्या विभागामध्ये आपण पोहोचतोय. थोड्या वेळात आपण पोहोचून तिथे जी शेती केलेली आहे, जे आदर्श शेतकरी पुरस्कार दिले गेले, त्या शेतकरीचं पूर्ण व्हिज्युअल आपण तिथं गेल्यानंतर आपण टिपणार आहोत. ते आपण एक सुंदर असं अनुभव काय हा शेतीचा ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तोच आपण थांबतो. मी आमिर तरलेकर. याच्यामध्ये एक विषय आपण पाहताय कोकण तक, परंतु आपला हा बातमी न्यूज चॅनल आहे, परंतु आज हा रील्स बनवण्याचा जो अनुभव आहे तो आपण आज ह्या चॅनलवर सादर केला आहे. मध्येच आता आपल्या जे सर आहेत पोलादपूर प्रेस क्लबचे उपाध्यक्ष, ते काहीतरी मत मांडत होते, त्यांचं ऐकूया काय बोलत होते. मत असं म्हणजे आता आम्ही ज्या जागेवर पोहोचलोय, आता एक 5 मिनिटावर ते आलेलं आहे, परंतु मध्येच जे आपले आदर्श शेतकरी ज्यांना आम्ही पुरस्कारासाठी निवड केलेली आहे, ते आम्ही त्यांच्या घरी असताना आमच्या आता 1.5 किलोमीटर वरती चढ आणि तो चढून जायचं, आणि इतर आणखी 2 कार्यक्रम आहेत, हे थोडासा विलंब झाला होता म्हणून थोडेसे नाखुश होते. म्हणजे खालीच कार्यक्रम त्यांच्या शेतीमध्ये घेऊया, परंतु ही वरची जी शेती आहे, जी त्याने एक आदर्शवत शेती आहे, ती पाहावी
हा माझा मनोदय होता आणि मी सगळ्यांना विनंती करत होतो. आणि ज्या वेळेला प्रत्यक्ष या शेतकरी जे आहेत राघुभाऊ रिंगे त्यांच्या घरी गेलो आणि त्यांना आम्ही विचारलं तर ते म्हटले मला पुरस्कार देण्यापेक्षा माझी जर वरची शेती जी आहे ती तुम्ही पाहिलात तर मला पुरस्कारापेक्षा तो पुरस्कार मोठा आहे, म्हणून ती माझी शेती पहा. म्हणजे त्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये म्हणजे त्यांच्याही मनामध्ये ते होतं आणि ते आम्ही आता खरंच निश्चित साध्य करतोय. सगळ्यांना या ठिकाणी घेऊन आलोय आणि म्हणून एक आनंद आहे तो आम्हाला होतोय. ओके. आहेत आंब्याची ही कुठली जात आहे? ही 12 महिने. बारमाही का? जातच बारमाही 12 महिने. अरे बा आम्ही नाही जाऊ शकत तिकडे, तू ये फोटो काढून घे. रायगड प्रेस क्लबचा विजय असो. पोलादपूर प्रेस क्लबचा विजय असो. पत्रकार एकजुटीचा विजय असू दे.